सर्वात आधी आपल्या सबस्क्रायबरला सॉरी, कारण व्हिडिओ हा खूप दिवसानंतरून आला आहे. बट सध्याच्या व्यापात कुठे जायला पण नकोसं होतं आणि जबाबदारी वाढली की तिचा विचार आधी येतो. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत निसर्गाचं एक सुंदर भेट जी महाराष्ट्राला लाभली आहे, ती म्हणजे माळशेज घाट. खरं तर हा प्लॅन आदल्या दिवशीच ठरला होता. मग काय, सगळे सकाळी लवकर आवरून निघालो आपल्या गाडीत माळशेज घाटात. तसं तर तुम्हाला बसने यायचं असेल तर तुम्ही स्वारगेटवरून बसने पण येऊ शकतात. आता आपली गाडी असल्यामुळे सगळे एकच गाडीत होतो. मग काय, लहान मुलांची नुसती मज्जा सुरू होती. खरं तर मी फॅमिलीला एक हिडन लोकेशनवर घेऊन जाणार होते, ते म्हणजे अवधूतवाडी. तिथे कसं जायचं, तिथे काय आहे, हे सगळं मी लास्ट व्हिडिओमध्ये कवर केलं आहे. आणि पुण्यापासून ते किती जवळ आहे हे सुद्धा त्या व्हिडिओमध्ये कवर केलं आहे. आणि जर तुम्हाला तिथे जायचं असेल तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा. मी डिस्क्रिप्शन आणि पिन कॉमेंटमध्ये ती लिंक टाकली आहे. पण पप्पा म्हणाले की आज माळशेज घाटात जाऊ, कारण मी माळशेज घाट कधी पाहिला नव्हता आणि त्यांना मला माळशेज घाट दाखवायचाच होता. पुढे जाऊन आम्हाला रस्त्यावर चहाचे स्टॉल्स पण दिसले. मग काय, पाऊस आणि चहा या परफेक्ट कॉम्बिनेशनला कोण नाही म्हणणार. म्हणून गाडी बाजूला लावून मस्त चहा पीत बसलो आणि निसर्ग सौंदर्य बघत बसलो. मी पूर्ण जर्नी रोडवरच फोकस करत होते, कारण काय ते दृश्य होतं, वाह! म्हणजे खरंच असं वाटत होतं की गाडी आकाशात आहे, नाहीतर ढग जमिनीवर आले आहेत. काय ते डोंगर, काय ते धुकं, आहा, एकच नंबर. पूर्ण जर्नीमध्ये सर्वात जास्त धुकं होतं. गाडी जशी घाटाच्या वळणावर चढत होती तसं प्रत्येक वळण हे एक नवीन सौंदर्य घेऊन येत होतं. एकतर सिटी लाईफ म्हटलं की कोणाला वेळ मिळतो बाहेर जायचा, पण जर अशा ठिकाणी जायचा योग आला तर नक्की जा. कारण अशा जागेवर जाऊन आपल्याला जाणवतं की आपलं जीवन किती धावत पळत सुरू असतं आणि एक ब्रेक तो बनता आहे. तसं रस्त्यावर आम्हाला बरेच धबधबे दिसत होते, पण तिथे जाऊन भिजणं पॉसिबल नव्हतं. मी या घाटात येण्याचं एकच कारण होतं, आणि ते म्हणजे तो धबधबा जो आपल्या गाडीवर पडतो, ते सुद्धा घाटात गाडी चालवताना. मी खूप जास्त आतुरतेने त्याची वाट बघत होतो. आणि ते म्हणतात ना की सब्र का फल मीठा होता है. जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो आणि आमची गाडी त्याच्या खालून गेली, वाव, खूपच भारी. म्हणजे भले तो क्षण फक्त 10-15 सेकंडचा होता, पण तो अनुभव घेऊन मज्जा आली. मग काय, आम्ही गाडी बाजूला लावली आणि सगळे भिजत बसलो. फॅमिलीसोबत एन्जॉय करताना खूप मज्जा आली. आता वेळ आली होती घाटाला बाय म्हणायची. खरं तर इच्छा नव्हती, कारण एवढं सुंदर दृश्य बघून कोणाला परत जायची इच्छा होईल. पण काय करणार, तसं मी म्हटलं, जबाबदाऱ्या.
आणि मग जर्नीचा शेवट हा आमचा या माकडांसोबत झाला. म्हणजे तसं गाडीत लहान माकडं होतीच लास्ट सीटवर, पण ही खरी माकडं होती. सो जर तुम्हाला असेच ब्युटिफुल आणि हिडन प्लेसेस बघायचे असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा.